नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत KYC करून CSC सेंटर चालक म्हणजेच आपण त्याला आपले सरकार सेवा केंद्र चालक सुद्धा म्हणतो. तर ज्यांच्याकडे CSC ID आहे ते KYC करून 25,000 रुपये हे कमवू शकतात. तुम्हाला 25,000 रुपये जर मिळवायचे झाले तर तुम्हाला PM किसान योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांच्या KYC करून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे गिफ्ट समजू शकता किंवा बक्षीस समजू शकता, हे रुपये 25,000 रुपये देण्यात येणार आहे. तर काय आहे ते समजून घ्या. PM किसान योजनेअंतर्गत KYC मोहीम राबवली जाणार आहे. ही मोहीम 12 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे आणि शेतकऱ्यांना मदत करायची आहे. PM किसान योजनेचे जे काही फायदे आहेत त्यांना मिळवून द्यायचे आहेत. नोंदणीकृत शेतकऱ्यांची KYC पूर्ण करायची आहे. जेवढ्या शेतकऱ्यांची तुम्ही KYC पूर्ण करताल, तुम्ही जास्तीत जास्त KYC पूर्ण केली तर तुम्हाला चांगलं अमाऊंट, चांगलं बक्षीस इथे तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त KYC केलेल्या CSC सेंटर चालकांना इथे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला इथे मोठी रक्कम जी आहे ते मिळणार आहे. ही रक्कम काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. तर जास्त जर तुम्ही KYC केल्या तर तुम्हाला पाहू शकता सर्वोत्कृष्ट VLE 25,000 रुपये इथे देण्यात येणार आहे, जे टॉपचा VLE असेल त्याला. त्यानंतर पुढील उत्कृष्ट सेकंड नंबरचं जे काय आहे, पुढील उत्कृष्ट 5 VLE ज्यांना 10,000 रुपये देतील. त्यानंतर पुढील उत्कृष्ट 10 VLE असतील त्यांना सरकारकडून 5,000 रुपये मिळणार आहेत आणि पुढील उत्कृष्ट 20 VLE असतील अशांना सरकार 2,000 रुपये देणार आहे. आणि जर तुम्हाला रक्कम नाही भेटली, तुम्ही कमी KYC केल्या तर तुम्ही 50 CSC विल्हेमध्ये आला तर कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून प्रशस्ती पत्र सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर जे कोणी CSC सेंटर चालक असतील, ज्यांच्याकडे CSC ID आहे, ते इथे लगेच KYC करायला सुरू करा. तुम्हाला यामधील 25,000 पासून 2,000 पर्यंतची जी काही रक्कम आहे ती भेटू शकते किंवा सर्टिफिकेटसुद्धा मिळू शकतं. याची जी काही यादी असेल ती तुमच्या DM कडे येईल. तर लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्यांची जी काही KYC आहे CSC ID वरून करून घ्या. त्यानंतर ही बक्षिसे तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. आपल्या CSC चांद्रकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.